काही दिवसांपूर्वी गोविंदाचा एक पॉडकास्ट पाहण्यात आला। त्या मुलाखतीत त्यांना थेट एक प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही वेळ पाळत नाही, शूटिंगला उशिरा पोहोचता, सहकलाकारांना वाट पाहायला लावता, तुम्हाला वेळेचं महत्वच नाही असे आरोप नेहमी तुमच्यावर होतात। या मागचं खरं कारण काय आहे? या प्रश्नावर गोविंदाने दिलेलं उत्तर खूप साधं होतं, पण त्या मागचा अर्थ मात्र आयुष्याला आरसा दाखवणारा होता। गोविंद म्हणाला, जेव्हा मी लोकप्रियतेच्या शिखरावर होतो, माझ्या नावामुळे चित्रपट चालत होते, माझ्या उपस्थितीमुळे निर्मात्यांना नफा होत होता, तेव्हा मी उशिरा पोहोचलो तरी कुणालाच अडचण वाटत नव्हती, तेव्हा हा प्रश्न कुणी विचारलाच नाही। पण आज जेव्हा माझ्याकडे काम नाही, लोकप्रियता नाही, तेव्हा हाच उशीर मुद्दा बनतो आणि त्यावर बोट ठेवलं जातं। या एका उत्तरातून आयुष्याचं फार मोठं वास्तव समोर येतं। आयुष्य असंच असतं, जेव्हा वेळ आणि परिस्थिती आपल्या बाजूने असते तेव्हा आपल्या चुका लोकांना दिसत नाहीत किंवा त्या मुद्दाम दुर्लक्षित केल्या जातात। तेव्हा तुमचं वागणं, तुमच्या सवयी, तुमच्या त्रुटी यापेक्षा तुमची उपयुक्तता आणि तुमची गरज महत्वाची ठरते। तुम्ही काय चूक करता यापेक्षा तुम्ही किती फायदेशीर आहात याकडेच सगळ्यांचं लक्ष असतं। पण हीच वेळ जेव्हा बदलते, परिस्थिती जेव्हा हातातून निसटते, तेव्हा चित्र पूर्णपणे उलट होतं। तेव्हा तुम्ही किती प्रामाणिक आहात, किती मेहनत करता, किती चांगलं काम करता यालाही अर्थ उरत नाही। उलट भूतकाळातल्या छोट्या छोट्या चुका उकरून बाहेर काढल्या जातात। ज्या गोष्टी कधीच मॅटर करत नव्हत्या त्याच गोष्टी अचानक मोठे दोष ठरतात। वेळेचं बंधन पाळणं महत्वाचं आहेच, शिस्त, नियोजन, वेळेची कदर या गोष्टी आयुष्यात आवश्यकच आहेत, पण वास्तव हेही तितकंच खरं आहे की जेव्हा वेळ तुमच्या बाजूने असते तेव्हा या सगळ्या गोष्टी लोकांच्या दृष्टीने दुय्यम ठरतात आणि जेव्हा वेळ फिरते तेव्हा तुमच्या चांगुलपणालाही खोटं काढले जाते। वेळ, काळ आणि परिस्थिती कधीच कायम एकसारखी राहत नाही। आज जे आहे ते उद्या नसेलही आणि जेव्हा हा बदल होतो तेव्हा आपल्या हातात फारसं काही उरत नाही। तेव्हा लोक तुम्हाला नाही तर तुमच्या यशाला, तुमच्या प्रसिद्धीला आणि तुमच्या परिस्थितीला ओळखत होते, हे कटू सत्य समोर येतं। म्हणून आयुष्यात एकच गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, वेळेची कदर करा, कारण गेलेला वेळ कधीच परत येत नाही। तुमचं अस्तित्व लोकांना तेव्हाच महत्वाचं वाटतं जेव्हा तुमची वेळ चांगली असते, बाकी वेळेला फारसं कोणी तुमच्या सोबत उभं राहत नाही।